नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूप जबरदस्त आहे. म्हणजे आपल्याला वाटत होतं की महासंगम मध्ये धमाका पाहायला मिळेल, पण त्याही पेक्षा मोठा धमाका हा आजच्या एपिसोड मध्ये आहे. शेवटी नागराज आणि प्रिया यांनी महिपतचा काटा काढलेला आहे. महिपतला त्यांनी कशा पद्धतीने अडकवलेला आहे ते सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे महिपतला प्रिया आणि नागराजचा डाव कळलेला असतो, महिपत तिथून निघालेला असतो, परंतु अचानक नागराजने येऊन महिपतच्या डोक्यात अगदी बांबू मारलेला आहे आणि महिपत बेशुद्ध पडलेला आहे. तर इकडे अर्जुन आणि सायलीला आता बाबू ड्रायव्हरला त्यांनी पकडलेला आहे. तर बाबू ड्रायव्हर त्यांना जे सत्य सांगणार आहे ते खरंच पाहण्यासारखं आहे. बाबू ड्रायव्हरने त्यांना सांगितलेलं आहे की जो किल्लेदारांचा अपघात झालेला होता त्या अपघातामागे आणखी एक व्यक्ती होती, म्हणजे महिपत शिकरेला सुपारी देण्यात आलेली होती. हे सत्य आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर आजपासून आपल्या या चॅनलवर म्हणजे मराठी साज या चॅनलवरती ठरलं तर मग या मालिकेचे एपिसोड्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे प्रियाने आता नागराजला फोन केलेला असतो. प्रिया म्हणत असते काय झालं महिपतचं, तेव्हा नागराज म्हणतो अगं त्या साक्षीला काहीच माहित नाहीये. तेव्हा प्रिया म्हणते की तो नागराज इथेच आहे, सॉरी तो महिपत इथेच आहे असं प्रिया नागराजला सांगू लागते. नागराज म्हणतो की मग पकड ना त्याला. तेव्हा प्रिया म्हणते मी काय वेडी आहे का त्याला पकडायला, आणि तुम्हाला काय वाटलं मी स्वतः जाऊ त्या वाघाच्या जबड्यात हात घालायला? नाही नाही, अजिबात नाहीये, मी नाही जाणार आहे त्याच्या जबड्यात हात घालायला असं प्रिया सांगत असते. तेव्हा नागराज म्हणत असतो म्हणजे? तेव्हा प्रिया म्हणत असते मला नाही जमणार आहे, मी नाही जाणार आहे तिकडे अजिबात, तुम्हाला यावं लागेल इथं, मी एकटी काहीच करणार नाहीये असं प्रियाने ठणकावून सांगितलेलं असतं. तेव्हा नागराज म्हणतो की हो. आता मला सांगा प्रेक्षकांनो, इकडे नागराजला पोहोचायला किती वेळ लागला पाहिजे? नागराज आहे तो पनवेलमध्ये आणि प्रिया आणि महिपत आहेत ते इकडे तुळजापूरमध्ये आहेत. पण प्रियाने आता नागराजला दम दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की तुम्हाला यावंच लागणार आहे आणि तुम्ही लवकरात लवकर या. तर जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा प्रिया आता आत निघून जाते. प्रिया या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत असते, नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करता येतील हे सगळं ठरवून प्रिया आतमध्ये जाते. आणि इकडे सायली बाहेर आलेली असते. तिला अंगावरती फटके मारून घेणारी एक व्यक्ती दिसते, म्हणजे पोतराज असतो. सायली त्या दिशेने येते आणि पाहते तर काय, तिला धक्का बसतो. कारण तो पोतराज जो आहे तो दुसरा तिसरा कोणी नाहीये, तर तो बाबू ड्रायव्हर आहे. तेव्हा तो त्याच्या अंगावरती ते चापकाचे फटके मारून घेत असतो, देवीचं नामस्मरण करत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे सायली त्याच्याकडे पाहत असते. सायली म्हणत असते नाही नाही, काहीतरी वेगळं आहे. आणि मग तो बाबू सुद्धा सायलीकडे पाहतो आणि त्याच्या लक्षात येतो आणि तो तिथून पळू लागतो. तेव्हा बाबूला सुद्धा आठवतं की हॉस्पिटलमध्ये जी मुलगी आपल्याला रविराज किल्लेदारांना घेऊन आली होती भेटायला, ती हीच मुलगी आहे, म्हणजे हीच ती आलेली होती. हे आता बाबूच्या लक्षात येतं आणि बाबू तिथून पळू लागतो. सायलीला सुद्धा त्याच गोष्टी आठवलेल्या असतात आणि सायली बाबू थांब असं म्हणत त्याच्या मागे पळत असते. परंतु बाबू काही थांबायला तयार नसतो. इकडे अर्जुन पाहतो त्या लग्न सोहळ्यात असतो, त्याला माहितच नसतं की त्याच्या शेजारी सायली उभीच नाहीये, सायली गेली बाहेर. अर्जुन सायलीला शोधत शोधत बाहेर येतो आणि विचार करू लागतो की सायली कुठे गेली अचानक, म्हणून तो सायलीचा शोध घेऊ लागतो. इकडे प्रिया आता आत येऊन थांबलेली असते. तोपर्यंत प्रियाला नागराजचा फोन येतो. म्हणजे हार्डली 5 मिनिटांमध्ये नागराज हा पनवेलवरून तुळजापूरला पोहोचलेला दाखवलाय. ही गोष्टच मला पटत नाहीये प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करा. नागराज तिथे आलेला असतो, तो प्रियाला म्हणतो की मी बाहेर आहे. तेव्हा प्रिया आता बाहेर येते आणि नागराज कुठं आहे ती पाहते. खरं तर नागराजने वेश बदलून आलेला असतो, म्हणजेच प्रेक्षकांना नागराजने हुडी घातलेली असते आणि त्याचबरोबर डोक्यावरती कॅप सुद्धा घातलेली असते आणि तो प्रियाला म्हणतो मी इकडे. प्रिया मग नागराजकडे येते. नागराज प्रियाला विचारू लागतो कुठे महिपत, चल. तेव्हा प्रिया म्हणते की महिपत जो आहे ना तो आउट हाऊस मध्ये ठेवलाय, त्याला आत नाही येतो, इकडे बाहेर आहे. आता आउट हाऊसच्या दिशेला जाऊ लागतात आणि आउट हाऊसच्या दिशेला गेल्यानंतर मात्र एक मोठा धमाका होताना आपल्याला पाहायला मिळतो. हे दोघंही आउट हाऊसच्या दिशेला जातात आणि त्याच वेळेस इकडे प्रियाचा मात्र एक वेगळाच राडा सुरू झालेला आहे. कारण प्रिया ज्या पद्धतीने वागत आहे
कारण नागराज आणि प्रिया दोघंही महिपतच्या दिशेला आलेले असतात आणि त्याच वेळी नागराज आणि प्रिया जेव्हा तिथे येतात तेव्हा नागराज म्हणत असतो की कुठे आहे, तेव्हा प्रिया म्हणते इथे आत ठेवलंय. आत ठेवलंय त्याला महिपत नाही, नागेश्वर नाही, आणि सांगितलंय इथे आत ठेवल्यानंतर आता प्रिया म्हणत असते पण इथे लॉक आहे. तेव्हा प्रिया मग स्वतःच जाते आणि एक दगड घेते आणि येते. दगड घेऊन आल्यानंतर प्रियाने आता नागराजला सांगितलेलं असतं तो दगड जो आहे त्याने ते कुलूप उघडायला. आता नागराज ते कुलूप उघडत असतो, जोर जोरात आपटत असतो, परंतु घडतं असं की आवाज येतो. मग प्रिया म्हणते अहो डोकं चालवा ना, रुमाल लावा तिथला. मग रुमाल लावून त्या दगडाला ते कुलूप फोडलं जातं आणि आत येतात. तेव्हा महिपत लपलेला असतो आणि हे दोघं शोधाशोध करू लागतात. त्या क्षणी महिपतने प्रियाचा गळा पकडलेला असतो आणि नागराजवरती बंदूक रोखलेली असते. नागराज म्हणत असतो अरे महिपत माझ्यावर विश्वास ठेव. महिपत म्हणतो मला काय तुम्ही येडे समजलात का, मला माहित आहे आणि ही टिटवी इथं आली ही जी स्वतःच्या आईबापाची होऊ शकलेली नाहीये ती माझी. आणि प्रिया म्हणत असते अहो महिपत शेठ मी तुमचंच माणूस आहे, असं नका करू, असं प्रिया सांगत असते. परंतु इकडे महिपत मात्र ऐकायला तयार नसतो. महिपत म्हणत असतो की नाही माझा कोणावरच विश्वास नाहीये, कारण तुम्ही सगळे काय आहात ना ते मला चांगलंच माहिती आहे, माझा कोणावरच विश्वास नाहीये. इकडे नागराज मात्र आता म्हणत असतो अरे महिपत माझ्यावर तर विश्वास ठेव. तेव्हा महिपत नागराजला म्हणू लागतो की काय विश्वास ठेवू, नाही विश्वास काय ठेवू, कारण त्या दिवशी जंगलात मला एकटं सोडून जाताना काहीच वाटलेलं नाहीये, उद्या गरज पडली तर तुम्ही दोघंही मला फासावर लटकवाल, असं महिपतचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे नागराज त्या महिपतला म्हणत असतो अरे माझं तरी ऐक. महिपत त्याला बंदूक रोखतो, गोळी चालवली जाते आणि महिपत मात्र आता तिथून पळून जातो. तेव्हा नागराज आणि प्रिया दोघंही म्हणू लागतात की महिपत सटकला. आता महिपत हातातून सटकला ही गोष्ट झालेली असते आणि तेव्हा मात्र इकडे ते दोघंही महिपतच्या मागे पळू लागतात. महिपत म्हणतो की आता पुढच्या बाजूने नाही जाता येणार, लग्न समारंभ आहे तिथं माणसं असतील. आणि मग मात्र आता हे दोघंही मागच्या बाजूने पळत असतात. इकडे अर्जुन आणि सायली, त्यावेळेस अर्जुनलाही आता सायली कुठे गेले हे कळलेलं असतं, म्हणून अर्जुन सुद्धा सायलीला म्हणत असतो की चल. आणि मग सायली अर्जुन त्या बाबूला शोधायला पळत असतात. तेव्हा मात्र इकडे प्रिया आणि नागराज आता महिपतला शोधायला चाललेले असतात, म्हणजे हा त्यांचा लपंडाव जणू चाललेला असतो इथे. मग दोघंही शोधाशोध करत आहेत. प्रिया म्हणत असते की काय आहे, हा महिपत याच दिशेला गेलेला होता, असं प्रियाचं चालू असतं. तेव्हा प्रिया नागराजला म्हणते की मगाशी तिथं पकडायचं होतं तिथं पकडलं नाहीये तुम्ही आणि आता इथे पकडणार आहात का, हे प्रियाचं चाललेलं असतं. तेव्हा नागराज म्हणतो मग तू का पकडलं नाही, तू पकडायचं होतंस ना, तुला एवढं वाटत होतं तर तू का सोडलं त्याला. तेव्हा प्रिया म्हणते की बरोबर आहे, तुम्ही कसे आहात ना ते मला चांगलंच माहिती आहे आणि आता लक्षात आलेलं आहे माझ्या, असं प्रिया सांगू लागते. त्यानंतर ती म्हणत असते की आता आपण दोघं इथेच भांडत बसणार आहे का, आपल्याला दुसरा काहीतरी शोध घेतला पाहिजे ना, असं इकडे प्रिया म्हणत असते. चला त्या दिशेला जाऊया. इकडे सायली आणि अर्जुन दोघंही आता शोधाशोध करतच आहेत, त्यांना आता बाबू ड्रायव्हरला शोधायचा आहे. हा सगळा इथे खेळ चाललेला आहे आणि त्याच वेळी इकडे सायली सुद्धा आता शोधाशोध करत असते. आणि मग सायलीच्या लक्षात येतं तिथे पडलेले कापड दिसतं. तेव्हा सायली म्हणते की त्या पोतराजाच्या कपड्यातलंच हे कापड आहे. मग आता तिथे काहीतरी पडलेलं दिसतंय म्हणून त्या दिशेने जातात, तर तिथे एक माणूस असतो. तर अर्जुन म्हणतो नाही बरोबर आहे, कापड त्या बाजूला पडलंय ना, म्हणजे नक्की तो त्याच बाजूला गेलेला आहे, असं अर्जुन सायलीला सांगू लागतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सायलीचा पाय घसरतो, सायली पडणार असते, त्या क्षणी अर्जुन तिला सावरतो आणि मग दोघंही आता पुढे येऊ लागतात. त्यानंतर इकडे सायली म्हणत असते की हो हे सगळं काय होतंय, आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. अर्जुन पण म्हणत असतो की सिनियरच्या केसमधला हा सगळ्यात मोठा दुवा आहे आणि आपल्याला तिथपर्यंत गेलं पाहिजे, हे चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता नागराज आणि प्रिया, नक्की महिपत कुठे असेल. इकडे महिपत एका ठिकाणी लपलाय, त्याच्या मागच्या बाजूला आता उभा आहे तो म्हणजे अर्जुन आणि त्याचबरोबर सायली. आणि इकडे प्रिया म्हणते की या बाजूला गेलेला आहे, म्हणजे हे दोघंही आता एकमेकांना शोधत आहेत. तेवढ्यात प्रियाला महिपत पळताना दिसतो
आणि प्रिया म्हणते तिकडे महिपतने आता त्याच्या माणसांना फोन केलेला असतो, गाडी मागच्या बाजूला आणायला सांगितलेली असते आणि महिपत आता गाडीच्या जवळ पोहोचलेला असतो आणि तेवढ्यातच नागराज आणि प्रिया सुद्धा तिथे येतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन सुद्धा शोध घेत निघालेले असतात आणि त्या तिथे गेल्यानंतर पुढे आता पडतो तो म्हणजे हा बाबू. तो घसरतो. कसं बिचाराचं वय पण झालेलं आहे, तेवढं त्याला पळायला जमत नसतं, पण जेवढं पळता येईल तेवढं तो पळत असतो, कारण त्याला माहिती आहे की त्याने गुन्हा काय केलेला आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा त्याला काय मिळणार आहे ते. मग एका विहिरीच्या बाजूला तिथे तो लपून बसतो. त्याला वाटत असतं की आपण आता सुटलो या सगळ्यातून, परंतु त्याला माहीतच नाहीये की तो सुटलेला नाहीये, तर तो अडकलाय. सायली म्हणते की हा चाबूक इथे पडलाय ना, म्हणजे ऑब्विसली तो इथेच कुठेतरी असणार आहे असं सायली म्हणू लागते. आणि तेव्हा मात्र सायली आता पुढे येते आणि त्या बाबूला शोधू लागते. प्रिया म्हणत असते की तो महिपत तिथेच असणार आहे आणि आता प्रिया आणि नागराज सुद्धा महिपतच्या समोर असतात. तेव्हा प्रिया म्हणत असते की बरोबर आहे, पळत चालला होता ना तुम्ही. आणि मग आता महिपतने प्रियाचा गळा ओळायला सुरुवात केलेली असते. महिपत प्रियाला म्हणत असतो की सोडत नसतो तुला, तुझी बघ कशी वाट लावतो ते, असं प्रियाला तो म्हणू लागतो. प्रियाचा गळा तो आवळत आहे आणि इकडे प्रिया आणि नागराजने प्लॅन केलेला असतो महिपतला कसं उद्ध्वस्त करायचं आहे. आणि प्रिया म्हणत असते की तुमची साक्षी ती तर गेली ढगात, आता काहीच उपयोग होणार नाहीये, एवढे लक्षात ठेवायचं आहे असं प्रिया सांगत असते. आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे महिपत आता तिथे असतो आणि पाठीमागून नागराज येतो. त्याच्या हातामध्ये दांडकं असतं. ते दांडकं नागराजने आता इकडे महिपतच्या डोक्यात मारलेलं असतं आणि महिपतला कळायचं बंद होतं. खरं तर इकडे बाबूला सुद्धा अर्जुनने पकडलेलं असतं आणि अर्जुन बाबू ड्रायव्हरला विचारू लागतो, बोल, सांग आत्ताच्या आत्ता काय चाललंय हे सगळं. परंतु बाबू ड्रायव्हर काहीच बोलत नसतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की नक्की कळलं पाहिजे मला. तेव्हा तू तर हॉस्पिटलमध्ये, तेव्हा तो म्हणतो की ते सगळं नाटक होतं. म्हणजे आता स्वतःच्याच तोंडाने सांगितलं जातं की हो ते नाटक होतं, कारण मी तेव्हा तिथे मेलच नव्हतं, हे सगळं मला महिपतने करायला लावलेलं होतं. हे ऐकल्यानंतर खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तो म्हणजे इकडे अर्जुनला आणि सायलीला. म्हणजे महिपतने हे सगळं नाटक करायला लावलेलं आहे, ही गोष्ट आता समोर आलेली असते. अर्जुन भयानक कसा चिडलेला असतो आणि अर्जुन म्हणतो आत्ताच्या आत्ता खरं बोल, सांग मला काय चाललंय. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, तेव्हा तो सांगतो की प्लीज मला मारू नका, पोलिसांच्या ताब्यात देऊ नका, कारण त्या महिपतला कळलं तर तो माझा जीव घेईल, कारण त्यावेळेसही तेच घडलं होतं. मला हे सगळं महिपतने करायला लावलेलं होतं आणि मी महिपतच्या सांगण्यावरून हे सगळं केलं होतं आणि त्यानंतर महिपतने माझा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता, पण अचानक नर्स तिथं आली आणि तिने डॉक्टरांना बोलवलं म्हणून माझा जीव वाचला आणि मग तिथून मी पळत धावत आता इकडे आलेलो आहे तुळजापुरात, कारण मला असं वाटत आहे की आजपर्यंत मी केलेली पापं जी आहेत ती सगळी पापं धुतली गेली पाहिजेत, त्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि देवी आईची सेवा करत आहे असं इकडे तो सांगत असतो. अर्जुन म्हणतो पापं धुण्यासाठी देवी आईची सेवा करायची नसती, तर त्यासाठी सगळ्या गोष्टी मनापासून करायच्या असतात, एखाद्याच्या जीवावर उठायचं नसतं, एवढं लक्षात ठेव. तेव्हा मात्र आता महिपतच्या बाबतीत तो सांगू लागतो. अर्जुन म्हणतो की मला कळलं पाहिजे हे सगळं काय आहे, किल्लेदारांचा 22 वर्षापूर्वी जो अपघात झालेला होता त्याला जबाबदार कोण आहे. तेव्हा तो सांगतो की मला महिपतने सांगितलं होतं, मी गाडी चालवत होतो, मीच होतो तो ट्रक ड्रायव्हर. आता सायलीला त्रास होऊ लागतो. सायली म्हणते की मला का त्रास होतोय, प्रत्येक वेळेस त्या अपघाताचं नाव काढलं की मला का त्रास होतो, असं सायलीचं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे बाबू ड्रायव्हर जो आहे तो इकडे अर्जुन त्याच्याकडे पाहत असतो आणि बाबू ड्रायव्हर म्हणत असतो की बरोबर आहे, हे सगळं जे काही घडत आहे ते विचित्र असं आहे, मान्य मला, किल्लेदारांचा जो अपघात झाला त्याची सुपारी महिपतला दिलेली होती, कारण हे सगळं महिपतचं एकट्याचं काम नाहीये, तर याच्या मागे एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीने सुपारी दिलेली होती आणि म्हणून महिपतने मला हे काम दिलेलं होतं. आता मात्र धक्का बसतो, म्हणजे सुपारी देणारी एक व्यक्ती आहे. अर्जुन म्हणतो की त्या व्यक्तीला तू ओळखशील का, ती व्यक्ती तुझ्या समोर आली तर तू सांगू शकशील का, असं अर्जुन त्याला म्हणत आहे. तेव्हा तो सांगतो की हो नक्की मी सांगू शकेल. तर आता अर्जुन आता कशा पद्धतीने खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.